छान वाटतं मस्त चला बाहेर नकली बोटे गाय. नकली बोटे गाईज. नीट बोल ना, नीट बोल लवकर. इकडे बाहेर पण कोणाची तरी ॲनिव्हर्सरी आहे तर तिथे पण छान त्यांनी डेकोरेशन. हाय, कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतो आहे. खूप दिवसानंतर नाही, खरं तर खूप महिन्यानंतर व्लॉग येतं. मला आठवते की आम्ही डिसेंबरमध्ये फिरायला गेलेलो तेव्हा मी लास्ट व्लॉग टाकलेला आणि त्याच्यानंतर मी व्लॉगच नव्हता टाकलेला. झालं काय माहिती आहे का, तिकडे गेलो फिरायला आणि मस्त लिंक लागली होती, एक छान टाकत होतो व्लॉग. पण फिरायला गेलो ना तेव्हा माझा माईक होता ना तो पाण्यात भिजला असा आणि मग त्या माईकमुळे माझं पूर्ण मूड ऑफ झालं. म्हणून मग मी ते डेली व्लॉग पण बंद झाले माझ्याकडून आणि मग सगळे लिंकच तुटून गेले आणि नंतर मग मला वेळच नव्हता मिळत. सो मला असं वाटलं की आज व्लॉग स्टार्ट करावा, कारण आज आमची आहे ॲनिव्हर्सरी आणि आज आमच्या लग्नाला झालेले आहेत 8 वर्ष कंप्लीट. आज पण मी सकाळपासून स्टार्ट करायला हवं होतं, कारण सकाळपासून पण आमचा दिवस खूप छान गेला. आत्ता आम्ही बाहेर चाललो आहे ॲक्च्युली, पण कुठे चाललो आहे ते मला खरंच माहिती नाही. ही सरप्राईज आहे माझ्यासाठी खरं तर, आणि ह्यांच्याकडून नाही आहे, भाऊंकडून आहे, जे की तुम्ही आधी पण ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल. मॉन्टेरियाला आम्ही जेव्हा फिरायला गेलेलो तेव्हा दिनेश भाऊ, ते माझे खरं तर सासरे लागतात, पण त्यांच्याकडून आमच्यासाठी आज ॲनिव्हर्सरीसाठी ट्रीट आहे आणि आम्हाला पण माहिती नाही की ते कुठे घेऊन चाललेत आम्हाला. तर आता आम्ही आवरलं आहे पटापट आणि आता निघतो. सो तुम्ही पण माझ्यासोबत चला आणि बघूया ते आपल्याला कुठे नेतात आणि आम्ही कशी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतो ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो चला, लेट्स गो. ब्लॉग स्टार्ट ठेवा. इकडे रेडी होऊन पण अजून कपड्यांमध्ये कन्फ्युजनच आहे. चांगलं आहे जरा ना, नाही घालत मग शर्टच राहते ना. शर्ट पण छान आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही दोघेजण छान असे रेडी झालेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला लग्नाच्या सरप्राईज आमचा जेव्हा ब्लॉग बघाल त्याद्वारे द्या. चला. तर तुम्ही प्रिन्सेसला बघताय असे टक्कल केलेली आहे ना, लॉंग हेअरवाली प्रिन्सेस आता टकलू प्रिन्सेस झालेली आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत भाऊंना घ्यायला. मी छान अशी साडी घालणार होते पण पावसाचा काय भरोसा नव्हता, म्हणजे नसतोच. आणि हा ड्रेस पण माझा खूप दिवसापासून असाच पॅकिंग पडलेला, जो दिवाळीला मला घेतला होता घरी. तर म्हटलं त्याचं आज उद्घाटन करावं आपल्या चांगल्या दिवशी ॲनिव्हर्सरीच्या. सो मग मी त्याला घातला आणि मला तो खूप छान दिसला आणि मला सुद्धा आवडलाय. साडी आता घालायचीच आहे कारण बरेचसे फंक्शन आहेत पुढे. सो म्हटलं घालूया ह्या ड्रेसला आज. तर चला भाऊंना घेऊया आणि मग जाऊया. हे आहे आमचं नेरळ माथेरान रोड. इथून माथेरानला जातात बरेचसे लोक येत असतील आणि आता पाऊस पडल्यामुळे ना नेरळ माथेरानचं क्लायमेट इतकं छान झालेलं आहे ना, मस्त. हे बघा समोर. आणि इकडे आम्ही आता चाललोय भाऊंना नेरळमध्ये घ्यायला. हॅलो गाईज, हॅलो हॅपी मॅरेज एनिव्हर्सरी. थँक्यू. आता तू सीट केक घ्या, त्यांना सांगितलेला सगळं आहे ना. पण ते जरा आमची मंडळी आता आम्हाला भेटलेली आहेत आणि आम्ही पाठीमागे बसलो, त्यामुळे आम्ही खूप सगळं वाटोळच केलं. हे आमचे भाऊ उर्फ माझे सासरे वाटतात का किती, आणि कोण सासू आणि माझी सासूबाई एवढी. आणि ही कोण आहे बरं? ए कोण आहे? दीर दाखव, दीर. दीर कसे काय? अरे हा छोटू. अरे हा माझा छोटासा दीर आहे ना. काय कुठे चाललाय? त्याला प्रश्न पडला असेल मी कुठे चाललोय, कुठे चाललाय. 4-5 दिवस झाले नुसता. तर आता आपण आलेलो आहोत रूट्सला आणि भाऊजी आम्हाला रूट्सला घेऊन आलेले. छान आहे. हे जे आपल्याकडे जे मेनू आहेत ते सगळे त्यांनी छान असे पाटीवर लिहिलेले आहेत. रूट्स होमली फूड. आणि ह्या आहेत त्या ओनर आहेत. कापले आता खूप, आम्ही आलो होतो तेव्हा खूप लांब होते ना.
तर आपण आता इथे आलेलो आहोत आणि खूप त्यांनी असं छानसं जुन्या पद्धतीने छान डेकोर केलेलं आहे आणि भाऊंनी खूप छान असं सरप्राईज दिलेलं आहे आपल्याला ॲनिव्हर्सरीसाठी. खूप मस्त, म्हणजे मला नव्हतं माहिती खरंच. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. इकडे आमचं फोटोशूट चालू आहे. नाहीये. आणि तुम्हाला एक दाखवते ज्याच्यावर डेकोरेशन करून ठेवलं, ती बोट. हे बघा, छान अशी बोट आहे बसण्यासाठी. खूप छान असं मस्त आहे ते. तू ओरिजिनल बोट मध्ये बसली आहे का? तुला काहीतरी बोलायचं होतं ना, बोल ना. मी बोट मध्ये बसायला आले. सांग, बोल. मी बोट बोट मध्ये नकली बोट आहे ना, बोलते बसायचा. नकली बोट आहे गाईज. नीट बोल ना. बाबा बोट मध्ये बस ना. बसो. इकडे बाबूला घेतलेले जेवण भरवायला, हाय ना? तू काय जेवतोय? मला दाखव. मला दाखवायला घेतलंय त्याने तुझ्या हातातून. दाखव मला. अश्वात इकडे बघ. शो मी. अश्वात इकडे बघ. वाव. इकडे बाबूला जेवण भरवायला घेतलंय आणि इकडे खूप असा स्टडी चालू आहे, है ना? बापरे, किती अभ्यास करते तू. तो जाताना तोडूनच जाणार आहे ते. म्हणून फेकतोय ना. तू पण असंच फेकायची, है ना? आता पण फेकते. काय पण फेकायचं नाही ना. टीव्ही फुटतो ना. अश्वत काय देऊ आता? अश्वत फेकून द्यायला काय देऊ? अश्वत काय देऊ फेकून द्यायला? आपण तो मॉन्टेरियलचा व्लॉग बनवला, तू बघितलं? त्याला किती व्ह्यूज गेले. छान. तोच लास्ट काढलेला मी व्लॉग. त्याच्यानंतर अगं बंदच. मी ना त्या आरीवर्कच्या क्लासला जायची ना, त्यामुळे व्लॉगिंग बंदच केलं होतं. टाइमच नव्हता मिळत. ए टकलू, अगं केवढी ते वाटतं असं बघायला. पाठण कंबर पूर्ण येऊन जातं. इकडे आपला अॅनिव्हर्सरीचा केक सुद्धा आलेला आहे. इकडे बाहेर पण कोणाची तरी अॅनिव्हर्सरी आहे, तर तिथे पण छान त्यांनी डेकोरेशन केलंय. माझी आहे. आणि ते आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. या तो असं जे भेटेल ते फेकायला बघतोय. थँक्यू. नाही, ते अर्ध हे घ्या. काढ ना बॅग. लवकर. बर्थडे अॅनिव्हर्सरी. छान असा रेड वेलवेटचा केक आहे. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी.
100 काटे कोणाला लागेल मग. थँक्यू. बाबा थँक्यू बोल, आई बाबांना थँक्यू बोल. कुठे लागलं बाबाला? सो आम्ही आता केक कट केला आणि आम्हाला थोडं थोडं घेतलं डिशमध्ये आणि तिकडे त्यांना स्टाफला दिला आणि आता आम्ही केक खाल्ल्यानंतर जेवण करू. आणि इथे छान अशा स्टार्टरला आम्ही कोथिंबीरच्या वड्या सांगितल्या. अरे आपण ते फोडलं नाही. हा ते राहिलं फोडायचं, ते तिने तिथे टाकून दिले, दोघांमध्ये राहून गेलं. हे आम्ही आणलं फोडण्यासाठी आणि हिने टाकून दिलं कोपऱ्यामध्ये, ते फोडायचं राहून गेलं. आता मग फोडतात. फुटलं पण एवढे नाही निघाले ना. नाही हे काय झालं. आधी फोडायचं होतं ते असं फुटणार नव्हतं म्हणून ते उठायचं राहून गेलं. इथे चाललेलं आहे आमचं फोटोशूट अश्वथ सोबत. त्याला आगे झोप आली आहे म्हणून तो शांत झाला. तर आम्ही आधी बाहेर बसलेलो आणि आता आलेलो तिथे. आज जिथे आम्ही आलोय ना त्या मॅडम स्वतः आर्ट करतात. त्यांचं रेस्टॉरंट आहे ते. खूप जुन्या जुन्या वस्तूंचं ते खूप छान छान असं इतकं म्हणजे रिसायकलिंग करतात आणि खूप मस्त सगळ्या वस्तू बनवतात. आता महाराजांचा पण इथे जो स्टॅच्यू आहे तो सुद्धा त्यांनी किती छान आणि स्वतः हँडमेड बनवतात त्या. खूप मस्त. आणि इकडे बघा इथे सुद्धा खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी स्वतः अशा आर्ट केलेल्या आहेत आणि बघायला सुद्धा खूप छान वाटतात. इकडे सुद्धा ते सुद्धा त्यांनी छान असं आर्ट केलेलं आहे. आणि इकडे मॅडमांचे त्या फोटोज आहेत आणि हां सगळे संस्कार आहेत. पण त्यांचा फोटो आलेला आहे पेपरामध्ये आणि खूप छान म्हणजे इथे सुद्धा हे बघा. आणि हा छोटासा असा टाईपरायटर आहे. मला समोरून सुद्धा दाखवते त्यांनी आर्ट केलेले फोटोज वगैरे. आली आता आपलं आलेलं आहे जेवण आणि खूप छान जेवण आहे. ते सुद्धा तुम्हाला मी बॅकनेस दाखव. हे बघा इकडे पॉम्प्लेट फ्रायच्या 2 हे आहेत आणि इकडे सुरमई फ्राय आणि खूप छान असं आपलं जेवण आहे. आम्ही आलेलो तेव्हा आम्ही ना हे सुरमई झालीच मागवलं पण आम्ही असं स्पेशल काही नव्हतं. असं आपण कुठेतरी चाललेलो आणि म्हणजे बाहेर जेवण करून जाऊ असं नाही. आणि बॅगने खूप पकडता येत नव्हतं. जेवण खूप टेस्टी आहे, खरंच मस्त आहे. म्हणजे पापलेट नाही खाल्लं अजून पण झाले खूप मस्त आहे. भाऊंना खूप स्पेशली थँक्यू. गौरीला खूप मस्त त्यांनी आम्हाला ट्रीट दिली आणि खूप छान जेवण आहे. आता हा जो टियारा आहे तो मी लावला नव्हता तर मला बोलतात हे लाव 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 आणि स्वतःच माझ्या डोक्यावर ठेवून दिलेलं आहे. आणि आता तर आमचं छान जेवण वगैरे झालेलं आहे आणि ते छोटे पण बाबू दोघे जण झोका घेत आहेत है ना. आता आमची घरी जायची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता इथून निघतोय. पिलू बाय कर. ए बाबडू बाय बाय कर. नाही झोप आली आहे ग त्याला. झोका घेतोय तर अजूनच झोप आली आहे. तर आत्ताच आम्ही घरी आलो. फ्रेश वगैरे तर मी नाही झाले अजून. प्रिन्सेसला फ्रेश वगैरे केलं आणि झोपवलं. त्यांना सुद्धा आम्ही ड्रॉप केलं आणि सकाळपासून आमचा दिवस खूप छान गेला. खूप छान गेली आमची आजची ॲनिव्हर्सरी.
आणि खरंच खूप मस्त वाटलं. आणि आजसुद्धा म्हणजे आज खरं तर इतकं चांगलं वाटण्याचं कारण असं की मी बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग काढला. मी ब्लॉग बनवणंच विसरून गेले होते, म्हणजे असं कंटाळा पण यायचं आणि बनवायचंच नाही, पण आज असं ठरवलं की बनवूया. तर ब्लॉग बनवल्यामुळे ते सुद्धा छान वाटते असं आणि खूप मस्त. सो ब्लॉग कसा वाटतो बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय, गुड नाईट.